घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागामध्ये या मालिकेमध्ये दाभाडेची टीम आली आहे बरं का प्रमोशनसाठी. तर पुढे बघत राहा काय काय घडलंय. तर हे दादा काल अनाउन्समेंट करत होते स्पर्धेबद्दल. आता आजही त्यांची राहिलेली अनाउन्समेंट त्यांनी पूर्ण केली आहे. ते पुढे म्हणतात की मंडळी, तुम्हा सगळ्यांना तुमच्या व्यवसायामध्ये आम्ही मार्केटिंग देणार आहोत आणि तुम्हाला घवघवीत यश मिळाल्यानंतर तुमची प्रसिद्धी सुद्धा आम्हीच करणार आहोत. होऊन जाऊ दे की टाळ्या. सगळेजण खूप खुश आहेत. आता प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या स्वप्नांचे इमले बांधायला सुरुवात केली आहे. आणि पुढे हे दादा म्हणतात की मला स्वतःला खूपच बोलावं असं वाटतंय. नाही म्हणजे तुमचा वेळ जास्ती घेत नाही बरं का. आता तुम्ही सगळेजण फॉर्म भरा आणि तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे ते त्या फॉर्म मध्ये नमूद करा बरं का. चला घ्या गणपती बाप्पाचं नाव, गणपती बाप्पा मोरया. आता प्रत्येक जण फॉर्म भरण्यामध्ये बिझी आहे. ऐश्वर्या सारंगला कशी म्हणते बघा या जानकी आणि ऋषिकेशला बघून. सारंग ही मेलोड्रामा क्वीन आणि हा ओव्हर ऍक्टिंगचं दुकान ऋषिकेश, या दोघांना हरवून मला ही स्पर्धा जिंकायची आहे, म्हणजे जिंकायचीच आहे. आणि सारंग म्हणतो जिंकू ना जिंकू. ऐश्वर्या म्हणते आपणच जिंकणार आहे सारंग. सारंग बायकोसाठी काही करायला तयार आहे बिचारा. पण आता बघा प्रेक्षकांनो, आजची मालिका पण त्यांनी मस्तच दाखवली आहे. आता अवंतिका म्हणते अरे सौमी, अरे या फॉर्म मध्ये आपल्याला नमूद करायचे की प्रत्येकाला त्याचे त्याचे उद्योग लिहायचे आहेत. आपल्याकडे काय उद्योग असणार आहे. मग सौमित्र म्हणतो अगं आपण रिकामटेकडे आहोत ना, चल मग निघूयात. अवंतिका म्हणते असं काय करतो रे सौमी, तूच म्हणलास ना फॉर्म भरायचा, सांग ना काय लिहायचंय यामध्ये. आता सौमित्र म्हणतो अगं ऍडव्होकेट लोकांची फर्म असते की नाही, ती फर्म आपण सुरू करूयात या पैशामधनं. लीगल सगळ्या केसेससाठी आपल्या फर्मसाठी आपल्याला पैसे मिळतील ना या स्पर्धेतून. तू या सगळ्या फॉर्म मध्ये लिही आपल्याला फर्म काढायची आहे म्हणून. अवंतिका खूप खुश होते आणि म्हणते काय सांगतो सौमी, आपण आपली फर्म काढू शकू. आता सौमित्र म्हणतो का नाही काढू शकणार, आपण जर स्पर्धा जिंकलो तर आपल्याला आपली फर्म नक्की काढता येईल. अवंतिका खूप खुश होते आणि आता सौमित्र आणि अवंतिका दोघे मिळून फॉर्म भरतात. सौमित्र अवंतिकाला म्हणतो आपण दोघांनी मिळून बघितलेलं स्वप्न आहे ना ते आपण स्पर्धा जिंकल्यावर पूर्ण करू. आता जानकी ठरवते मला शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय. मी म्हंटल ना मगाशी प्रेक्षकांनो, प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा असतातच. जानकी आता घरी आल्यावर या ऋषिकेशला अशी मिठी देते आणि म्हणते थँक्यू 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 सो मच ऋषिकेश, तुम्ही माझे शब्द कधीच खाली पडू देत नाही. माझ्यामुळे तुम्ही या स्पर्धेत सहभागी होताय आणि आपण ही स्पर्धा नक्की जिंकू बघा. ऋषिकेश म्हणतो जानकी इतकं सोपं आहे का बोलण्या इतकं हे. अगं आपण जरी प्रामाणिकपणे हा खेळ खेळला ना तरी त्या चिटिंग क्वीन ऐश्वर्याचं काय करायचं. ती तर नक्कीच हा खेळ जिंकून घेईल. तिने ते मीडिया पार्टनर स्वतः आणलेले आहेत आणि मला असं वाटतं की खात्रीच आहे माझी की हा खेळ खेळताना ती गोळ घालणारच आहे. ही स्पर्धा ऐश्वर्याच जिंकेल जानकी, बघ तुम्हाला असं वाटतंय. आता जानकी म्हणते पण ते मीडिया पार्टनर अशी गडबड करतील असं वाटत तर नाही मला. हा तुम्ही म्हणताय तसं ऐश्वर्या घोळ घालू शकते, पण आपण कशाला गाफील राहायचं, आपण तयारी करू ना आपली. आता ऋषिकेश म्हणतो तेच सांगतोय मी तुला, आपण ना आपली आपली प्रॅक्टिस करू कुस्तीच्या वेळेला. पण आपण नेमकी ही प्रॅक्टिस करायची कशाची ते कळत नाहीये ग जानकी. म्हणजे आता कुस्तीच्या वेळेला आपल्याला माहित होतं की कुस्ती आहे, मग आपण ती प्रॅक्टिस करत होतो, पण यांनी गेम कुठे डिक्लेअर केलेत अजून. स्पर्धेत काय खेळ असणार आहे हे त्याला समजत नाहीये. आता जानकीने त्याच्या समोर एक चिठ्ठी दाखवली आहे आणि म्हणते हे बघा आयडिया. हे बघा ऋषिकेश, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय हे ठरल्यापासून माझा अभ्यास मी चालू केलाय. खरं तर अशा स्पर्धेमध्ये कुठले खेळ खेळले जातात, काय खेळले जातात ते सगळे खेळ मी नेटवर सर्च केले आणि ही लिस्ट आहे. ऋषिकेश म्हणतो म्हणजे काय यात तू काय काय लिहिलंय जानकी, फुगे काय फुगवणे, काड्याच्या पेटीने 5 मेणबत्त्या काय लावणे वगैरे वगैरे हे असं होतं. जानकी म्हणते आणि नवऱ्याला आणि बायकोला एकमेकांसाठी काय काय आवडतं काय काय नाही तेही सांगावं लागतं आपल्याला. मग ऋषिकेश म्हणतो अच्छा म्हणजे कोऑर्डिनेशनची कॉम्पिटिशन. जानकी म्हणते करेक्ट. ऋषिकेश म्हणतो आपलं कोऑर्डिनेशन परफेक्ट आहे जानकी, असं म्हणून दोघे जण. जानकी ऋषिकेशला म्हणते अहो एवढंच नाही, आपल्याला 25 लाख रुपये सुद्धा मिळणार आहे स्पर्धा जिंकल्यानंतर. ऋषिकेश आणि जानकी आता खूप ओव्हर एक्सायटेड होतात आणि आता ऋषिकेश आणि जानकी दोघं फुगडी खेळायला लागतात. ऋषिकेश जानकीला उचलून घेतो तेव्हा नेमकी ओवी तिथे पोहोचते. काय बाई या दोघांचा पंचटपणा असो. तर आता ओवी त्या दोघांना बघते आणि चिडते त्यांच्यावर.
ओवी म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? आता ऋषिकेश म्हणतो, अगं श्री आणि सौची कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस करतोय ना. ओवी म्हणते, बाबा आईला उचलायची प्रॅक्टिस नका करू, आता कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस करा आणि आता तुमचा सगळा अभ्यास मी घेणार आहे. जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यात ओवी म्हणते, आई बाबा आता तुम्ही काहीही बोलायचं नाही, आता उद्यापासून मी तुमची जज आहे, लक्षात आलं का तुमच्या? आता तुम्ही अजिबात बोलायचं नाही. आता ओवीने यांना चांगला दम भरलाय. आता जानकी आणि ऋषिकेश भामट्यासारखे ओवीकडे बघताय. ओवी आता त्यांच्याकडे रागाने बघते. एक छोटीशी गंमत दाखवली आहे त्यांनी. आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो. सारंगच्या तोंडाला फेस आलाय, बिचारा हिशोब करू करू परेशान. हुशार आहे हा सारंग. आता ऐश्वर्या काहीतरी असे दागिने वगैरे घालत असते आणि सारंगला म्हणते, मी काय म्हणते सारंग, मी ज्वेलरी घेऊन टाकू का नवीन? या सगळ्या ज्वेलरी खूपच ओल्ड फॅशन झाल्या त्यात. नाही म्हणजे आता श्री आणि सौची स्पर्धा आहे ना, तर ज्वेलरी घ्यावीच लागेल. सारंग म्हणतोय, ओ ऐश्वर्या, अहो काय बोलताय तुम्ही? अहो खर्च बघा, खर्चाचे आकडे बघा, मला आकडे यायची वेळ आलेली आहे. तुम्हाला हे दागिने घ्यायचे का? काय गरज आहे का हो ऐश्वर्या? अहो एवढं आपलं बजेट नाही हो. म्हणजे आपण जे पैसे घेतलेत ना ते उधार घेतलेत. आता हे सगळं सोडवता सोडवता माझ्या तोंडाला फेस येणार आहे ऐश्वर्या. अहो स्पर्धा जिंकल्यावर 25 लाख रुपये आपल्याकडूनच जाणार, पण ते मीडिया पार्टनरवाले पण जाणार. झालं मग आता हे सगळा हिशोब जुळवायचा कसा? ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, चिल चिल सारंग चिल, किती लोड घेताय तुम्ही, सगळं होणार आहे आपल्या मनासारखं. सारंग म्हणतो, एवढं सोपं वाटतं का तुम्हाला ऐश्वर्या? अहो तुम्हाला काही समजतं का? बरं ऐश्वर्या, अहो आज किती जोडपी आली होती तिथे स्पर्धा खेळायला, एवढ्या सगळ्या जोडप्यामधून आपली निवड कशी होणार आहे? बरं झालीच आपली निवड असं समजा, पण त्या स्पर्धेमध्ये काय असणार, कुठले राऊंड असणार, कुठले खेळ असणार, कसं होणार, काय होणार, आपल्याला काही माहितीये का ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, खरं तर मी तुम्हाला सांगणार नव्हते सारंग, पण सांगते मी तुम्हाला. ऍक्च्युली मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं सारंग, पण जाऊ दे सांगूनच टाकते. सारंग म्हणतो, काय 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 सांगायचं होतं तुम्हाला? आता ऐश्वर्या म्हणते, अहो या स्पर्धेमध्ये आपला नंबर येणं फिक्स आहे. आता सारंग म्हणतो, फिक्स आहे म्हणजे फिक्सच आहे? अहो तुम्हाला कसं माहिती आहे ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, तुम्ही इथे हिशोबाचे खर्च मांडत बसा, पण मी ऑलरेडी माझा गेम खेळली आहे. अहो सगळं प्लॅनिंग केलंय हो मी. सारंग म्हणतो, नक्की काय केलं ऐश्वर्या तुम्ही? ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग, आपण तिथून फॉर्म भरून निघालो ना, तेव्हा मी एका कमिटीच्या माणसाला मुद्दाम पैसे दिले, म्हणजे माझ्या पर्समधून मी एक नोट मुद्दाम खाली टाकली. आता बघा तिथल्या त्या माणसाने ती नोट बरोबर उचलली. आता ऐश्वर्याने झालेला प्रसंग सारंगला जसंच्या तसं सांगितलाय आणि आता ती नोट त्या माणसाने उचलली आहे, म्हणजे त्या माणसाला पैशाची गरज आहे. त्याने ती नोट मला कुठे परत दिली? त्याला माहिती होतं की ती नोट माझी आहे, तरी पण त्याने ती नोट खिशात ठेवून घेतली. म्हणजे ऐश्वर्याने तिथल्या एका माणसाला विकत घेतलं, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आता सारंग म्हणतो, म्हणजे त्या माणसाला पैशाची गरज आहे का? ऐश्वर्या म्हणते, हो, तो माणूस कधीही फुटूच शकतो ना. त्याने पैसे नसते का परत केले मला? त्याने ते पैसे स्वतःकडे ठेवले, म्हणजे तो माणूस गरजू आहे. त्या गरजू माणसाचा आपण उपयोग करायचा पायरी म्हणून. सारंगला हे ऐकून टेन्शनच आलंय. आता ऐश्वर्या म्हणते, अहो डॅडाने ऑलरेडी या माणसाची माहिती काढली आणि उद्या त्या लोकांचं भविष्य ठरणार आहे. 4 जोडप्यांचं, 4-5 जोडप्यांचं. हो, आपलं भविष्य ऑलरेडी फिक्स्ड आहे. आपल्या विजयावर शिक्कामोर्तब ऑलरेडी झालाय. सारंग ते ऐकतो आणि त्याला टेन्शनच येतं. खरंच असं होऊ शकतं का? प्रेक्षकांनो, सारंगला माहितीये दुनियादारी काय आहे, पण ऐश्वर्या स्वतःला अति हुशार समजते. आपण इथे मालिकेच्या पात्राविषयी बोलतोय. आता मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. ऐश्वर्याला हे जे काही वाटतंय ते सारंगला अजिबात वाटत नाहीये, हे त्याच्या चेहऱ्यावरनं तरी जाणवतंय. पण आता जसे ऐश्वर्याचे स्वप्न आहेत, सारंगचे स्वप्न आहेत, जानकी ऋषिकेशचे स्वप्न आहेत, तसेच सौमित्र आणि अवंतिकाचे पण स्वप्न आहेतच की. सौमित्र त्याचं कसं तरी काम करत असतो. काम पूर्ण झाल्यावर तो थोडा थकलेला असतो. अवंतिका म्हणत असते, झालं ना सौमी तुझं काम? सौमित्र म्हणतो, हो ऑलमोस्ट झालंय. बरं चला आता मस्त झोपणार आहे मी. अवंतिका आता चिडते त्याच्यावर आणि म्हणते, काय रे, झोप कशी काय येऊ शकते रे तुला सौमी? इथे मला किती टेन्शन आलंय, तुला काही कळतंय का? सौमित्र म्हणतो, अगं कशाचं टेन्शन आलं तुला? अवंतिका म्हणते, अरे असं काय करतोस, आता कपलची स्पर्धा आहे, आपण प्रॅक्टिस करूयात ना. अवंतिका जरा माझे खांदे दाबून दे ना. अवंतिका आता त्याचे खांदे दाबत दाबत विचार करत असते, काय गेम असतील रे स्पर्धेमध्ये, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करता येईल, स्ट्रॅटर्जी प्लॅन करता येईल ना.
पण सौमित्राला झोप आलेली असते, त्यामुळे अवंतिका चिडते त्याच्यावर. काय रे सौमी, तुला काही कळतं की नाही? प्रॅक्टिस नाही का करावी लागणार? मी काय बोलते, तुझं लक्षच नाहीये. अरे त्या ऐश्वर्याची जिरवायची आहे ना आपल्याला. आता सौमित्र म्हणतो, अवंतिका अगं त्या ऐश्वर्याला सरळ करायला जानकी वहिनी आहे ना, आपण फक्त दादाला आणि वहिनीला सपोर्ट करायसाठी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. अवंतिका म्हणते, हो रे बाबा, मान्य आहे मला, आपण दादा वहिनींना सपोर्ट करणारच आहोत, पण तिकडे खेळणार कोण आहेत? आपण दोघं पण खेळणार आहोत ना, पण प्रॅक्टिस करू ना रे, असं काय करतोयस तू? हे बघ, मला हरायला आवडत नाही अजिबात. प्रेक्षकांनो, या जोडप्यामधली मजा दाखवणार आहेत ते. अवंतिका काही ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते, चल बरं सौमित्र, आपण प्रॅक्टिस करू, उठ उठ उठ, आता झोपायचं नाही तू. सौमित्राला जिवार आलेलं असतं. तो म्हणत असतो, अगं आपण झोपायची प्रॅक्टिस करू ना, चल ना. पण ती कसली ऐकते. आता इकडे ओवीने ट्रेनिंग घ्यायची ठरवली आहे तिच्या आई बाबांची. आता ओवी म्हणते, चला आई बाबा, आता तुम्हाला महत्वाच्या 5 गोष्टी करायच्या आहेत. आता जर तुमच्या 5 गोष्टी मॅच झाल्या तर तुमचं कोऑर्डिनेशन बेस्ट आहे हे जजेसला कळेल. चला रेडी ना आता? आता ही जानकी म्हणते, रेडी ना, रेडी ना. आता दोघं चिटिंग करायला लागतात. तेव्हा ओवी म्हणते, चिटिंग नाही करायची, बोलायचं पण नाही, बघायचं पण नाही एकमेकांकडे. जानकी म्हणते, अगं बघू दे ना बाबाने काय लिहिलंय. आता जानकी म्हणते, काय खडूस जज आहे बाई हा आपला, गंमत छान केली आहे इथे ओवीने. आता ओवी पुढे म्हणते, तुमच्याकडे 30 सेकंद आहे, चला पटापट लिहा काय सांगते मी. चला, युअर टाइम स्टार्ट नाव. आता तिने स्टॉपवॉच वगैरे चालू केलंय आणि आता त्यांना एक एक प्रश्न विचारते ओवी. म्हणजे त्यांच्याजवळ ते जे दिलेत ना रुलिंग पेपर, त्याच्यावरती प्रश्न आहेत. आता त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी ऑलरेडी लिहिलेत. आता ओवी ते क्रॉस चेक करते आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठीच तिने स्टॉपवॉच लावलेलं असतं. आता ते स्टॉपवॉच लावून झाल्यानंतर ती ते टायमिंग संपवते आणि म्हणते, हा थांबा आता आई बाबा, थांबा थांबा, स्टॉप स्टॉप. आता त्या प्रश्नांची उत्तरं ती वाचत असते. ओवी म्हणत असते, चला सांगा बरं तुमच्या आयुष्यातली पहिली महत्वाची गोष्ट. मग आता ओवी हे जानकी आणि ऋषिकेशचं उत्तर अगदी परफेक्ट मॅच झालंय. ओवी आता मिठी मारते तिच्या आईला आणि पापी घेते तिच्या आईची. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आता बाबाला पण मिठी मारते ती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, माझं गोड पिल्लू. तर आता ही गोड गोड मिठी आणि पापी दिल्यानंतर ओवी पुढचा प्रश्न विचारते की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट. तर जानकीने ऋषिकेशचं नाव लिहिलेलं असतं आणि ऋषिकेशने जानकीचं. तर आता तिसरा प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी असलेली सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट. मग आता जानकी म्हणते नातं आणि ऋषिकेश म्हणतो बिझनेस. आता पुढे एक एक कोऑर्डिनेशन यांचं निष्ठच चाललंय बरं का. आता ओवी म्हणते चौथी गोष्ट. आता पुन्हा ही जानकी म्हणते फॅमिली आणि पुन्हा हा ऋषिकेश म्हणतो पैसा. मग आता ओवी म्हणते अरे यार 0 पॉइंट, इथे तर कोऑर्डिनेशनच नाहीये तुमचं. आता जानकीला तिचे नाते हवेत आणि ऋषिकेशला पैसा कमवायचा आहे. आता हे कोऑर्डिनेशन खरं तर प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये वेगवेगळं असतं असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. पण आता त्यांनी जरा फ्लॅशबॅक दाखवलाय आणि मग ऋषिकेश या सगळ्या गोष्टीमुळे चिडतो जानकीवर आणि म्हणतो जानकी आपल्या दोघांमध्ये कधी कोऑर्डिनेशन यावरनं होऊच शकणार नाही. मग आता ऋषिकेश कठीण आहे म्हणून निघून जात असतो. मग जानकी त्याला समजवते, असं काय करता ऋषिकेश, आपण करूया ना काहीतरी मॅनेज, आपण सगळं मॅनेज करू. ऋषिकेश म्हणतो कसं मॅनेज करणार आपण जानकी, आपल्यामध्ये 2च गोष्टी कॉमन आल्यात. आपलं कोऑर्डिनेशन तेव्हा एक होईल जेव्हा आपले विचार एक होतील. मला सांग तुझे आणि माझे विचार वेगळे असतील तर आपण कसं जिंकणार आहोत. मला नाही वाटत आपण ही स्पर्धा जिंकू. आता असं आधीच निगेटिव्ह बोललाय बिचारा ऋषिकेश. असं बोलून तो निघून जातो. पण आता जानकीला आलं ना टेन्शन. पण आता दुसऱ्या दिवशी पहाट झालीये. पहाटे पहाटे जानकी मार्केटमध्ये गेलीये आणि आता तिथे अनाउन्समेंट करतात पुन्हा एकदा श्री आणि सौ या स्पर्धेची. म्हणजे या स्पर्धेची मार्केटिंग जबरदस्त चालली आहे असं त्यांना दाखवायचंय. आता तिथे ते अनाउन्स करतात की आता श्री आणि सौ स्पर्धा आहे, प्रत्येकाने सहभाग घ्या, जिंकणाऱ्याला 25 लाख मिळतील वगैरे वगैरे. तर इथे आता दाभाडे फिल्म्सची टीम आली आहे प्रेक्षकांनो. तुमचे आवडते कलाकार इथे तुम्हाला दिसणार आहेत. जानकी आता ते भोंगावाले गेल्यानंतर विचार करते, बापरे स्पर्धा तर जोरदार रंगणार आहे असं दिसतंय. तेवढ्यात दाभाडे फिल्म्सचे दोन्ही कलाकार तिथे आलेत. आता अमेय म्हणतो, काय हो वहिनी कसली स्पर्धा रंगणार आहे. मग आता सिद्धार्थ पण आलाय तिथे. तो म्हणतो, काय हो वहिनी आम्ही पण ऐकलं आता, सांगा ना सांगा कशाची स्पर्धा आहे. जानकी म्हणते, अहो श्री आणि सौ 2025 ही स्पर्धा आहे, जिंकणाऱ्याला 25 लाख रुपये बक्षीस आहे. आता अमेय आणि सिद्धार्थ दोघं एकमेकांना मिठ्या मारत म्हणतात, बाप रे 25 लाख रुपये. सिद्धार्थ म्हणतो,
हे चल रे आपण भाग घ्यायचा का? मग अमेय म्हणतो स्टुपिड आहे का रे, 25 लाखाच्या बक्षिसावर काय म्हणला तो भोंगा, कळलं का तुला? जिंकणाऱ्या जोडीला जोडीला जोडी पाहिजे तिथे. सिद्धार्थ म्हणतो मग चल ना तू आणि मी जाऊ ना तिथे, जोडीच ना आपण. आता अमेय म्हणतो अरे नाही रे, जोडी म्हणजे बाई बाप्याची जोडी पाहिजे त्यांना. आता सिद्धार्थ म्हणतो ए चल रे शहाणपणा नको करू, अरे तुझी पण जोडी यायची आहे, तुझं लग्न अजून झालं नाहीये बाबा, आता आहे तुझं लग्न आज. अमेय म्हणतो अरे पडणार आहे माझ्या डोक्यावर अक्षदा, आज पडणार आहे. तुझं काय तुझं काय? जानकी म्हणते काय हो यांचं काय? आता अमेय म्हणतो अहो हा माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ आहे, पण याला संसारच करायचा नाहीये. अहो आमच्या दाभाडेचं एवढं चांगलं घर आहे, याला काही राहायचं नाहीये आमच्या गावात, याला शहरात जायचंय. सिद्धार्थ म्हणतो जाणारच आहे मी शहरामध्ये, इथे राहून काय करू? तुझ्यासारखी अंडी टाकू का तायडीसारखं माहेरी जाऊन राहू? अमेय म्हणतो ए असं बोलू नको. सिद्धार्थ म्हणतो अहो वहिनी तुम्हाला सांगतो मी, म्हणजे जानकीशी बोलतोय तो. हो वहिनी अहो तुम्हाला माहिती नाही, अहो ही भावंड म्हणजे वेताळाची आवल्या दे, हा असा आणि ती बहीण नेहमी मानगुटीवरच बसती माझ्या. आता अमेय म्हणतो ए उगाच बोलू नको तुम्हाला, तू पिठाची गिरणी. आता दोघेही भांडायला लागतात, माझी खळी बघ खळी. आता सिद्धार्थ म्हणतो ए चल रे चल जा. अमेय म्हणतो तू खड्ड्यात जा. तर जानकी म्हणते प्लीज प्लीज भांडू नका हो, म्हणजे मी तुम्हाला सांगते आमच्या घरात सुद्धा अशीच भांडण आहेत. पण खरं सांगू का तुम्हाला, रक्ताची नातीच खरी असते. माणूस कुठेही गेला ना तरी रक्ताच्या नात्याची ओढ कमी होत नाही. बघा ना आम्ही एवढे भांडलोत, पण तरी सुद्धा आम्ही सगळे नक्की एकत्र येणार आहोत, एक ना एक दिवस आम्ही नक्की सुखाने नांदू बघा. आता सिद्धार्थ म्हणतो बघ बघ कळलं का तुला, अरे आपले माणसांनी भरलेलं घर हे आपलंच असतं, माणसे एकमेकांना जीव लावतात ते असतं घर. आता सिद्धार्थ म्हणतो तू मी बरोबर कमी जास्त सगळ्यांना समजून घेतात ती फॅमिली. अमेय म्हणतो अरे प्रत्यक्षात आमच्या दाभाडीची डोकी एकत्र येणारे म्हणजे. आता सिद्धार्थ म्हणतो ते शक्यच नाहीये, एक वेळ तुमच्या घराचे एकत्र येतील पण दाभाडे एकत्र येणं शक्यच नाही. जानकी म्हणते होणार होणार, तुमचं पण सगळं फर्स्ट क्लास होणार. तुम्हाला काय वाटतं मी ओळखलं नाही का तुम्हाला? अहो तुम्ही फर्स्ट क्लास दाभाडे ना. मग सिद्धार्थ म्हणतो अरेच्या वहिनीने ओळखलं आपल्याला. मग अमेय म्हणतो व्हायरल झालो बॉस आपण, व्हायरल. सिद्धार्थ म्हणतो अरे वहिनी काय भारी बोलतात ना, आपण वहिनीला बोलवायचं का आपल्या दाभाडेच्या घरी, म्हणजे आपलं घर पण फर्स्ट क्लास होईल. जानकी म्हणते अरे होणार ना, फर्स्ट क्लास होणारच, आता ते एकत्र यावंच लागेल. आता अमेय म्हणतो या वहिनी काय भारी बोलता तुम्ही, पण खरं सांगा मला वहिनी, खरं सांगा तुम्ही खरंच भाग घेणार आहे का या स्पर्धेमध्ये? जानकी म्हणते हो भरलाय ना मी फॉर्म, पण आता सिलेक्शन होतं की नाही ते नाही माहिती. सिद्धार्थ म्हणतो होणार वहिनी, तुमचं सिलेक्शन फर्स्ट क्लास होणार. जानकी वहिनी तुम्ही ना फर्स्ट क्लास दाभाडेकर न फर्स्ट क्लास शुभेच्छा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मग जानकी म्हणते तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आणि आता दोघेही जण निघून जातात. आणि आता ऐश्वर्याचा सीन दाखवला इथे प्रेक्षकांना, मूवीचं प्रमोशन करण्यासाठी ते इथे आलेत. आणि मी पण काल आपल्या चॅनलवर याचं पोस्टर टाकलं होतं, छान मूवी आहे, नक्की बघा सगळ्यांनी. तर आता ऐश्वर्या आली आहे त्या माणसाकडे, हा त्या स्पर्धेच्या कमिटी मधला माणूस आहे. आता ऐश्वर्या त्या माणसाकडे येऊन त्याला पुन्हा लाच देते, पण बोलायची स्टाईल बघा हा हिची. आता हिला माहिती आहे की या माणसाला पैशाची गरज आहे. आता ऐश्वर्या त्याच्याकडे येऊन म्हणते काय हो काल तुम्ही माझे पैसे घेतलेत ना, का घेतलेत तुम्ही माझे पैसे? नाही म्हणजे तुम्ही जे पैसे घेतले ते कशामुळे घेतले? दुसऱ्याचे पैसे खाली पडले ना तर ते पैसे त्याला परत द्यावे, शाळेत शिकवलं नाही का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही यातलं काहीच केलं नाही. नाही म्हणजे एकतर माझे पैसे सरळ तुम्ही खिशात टाकून दिले आणि हात वर करून निघून गेलात, द्या द्या माझे पैसे द्या मला परत. आता तो माणूस म्हणतो अहो माझ्याकडे नाही हो तुमचे पैसे, आणि सॉरी ते पैसे माझ्याकडनं खर्च झाले. ऐश्वर्या म्हणते बाप रे माझे पैसे खर्च केले, अरे देवा माझे कष्टाचे पैसे तुम्ही खर्च केले, असं का केलं हो तुम्ही? बरं ठीक आहे ठीक आहे, होतं असं, परिस्थिती पुढे ना माणूस जरा झुकतोच, पण काळजी नका करू, पैशाने परिस्थितीला आपण आपल्याकडे झुकवू शकतो नाही का? आता त्या माणसाला काही उमजे नाही काय बोलते. ऐश्वर्या पुढे म्हणते जाऊ द्या जाऊ द्या, एक काम करा मी ना तुम्हाला 2 लाख रुपये देते. नाही म्हणजे तुम्ही पैसे चोरलेले जे पैसे ना ते परत देऊ नका, त्या बदल्यात मी तुम्हाला 2 लाख रुपये देते. एवढी रक्कम ऐकल्यावर त्या माणसाचे डोळे गरगर फिरतात आणि तो म्हणतो बापरे 2 लाख रुपये, एवढे पैसे तुम्ही का देताय मला? ऐश्वर्या म्हणते साहजिक आहे, आता मी तुमच्यामध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट करते ना, उद्या तुम्ही माझी मदत करणारच त्या बदल्यामध्ये.
आता तो माणूस म्हणतो कसली मदत? ऐश्वर्या म्हणते सिंपल आहे, श्री आणि सौ या स्पर्धेच्या तुम्ही बोर्डिंग मध्ये आहात ना, त्यामुळे तुम्ही फक्त मला सांगायचंय की नेक्स्ट डे काय खेळ खेळला जाणार आहे. सगळी अपडेटेड माहिती तुम्ही आदल्या दिवशी मला द्यायची. सगळेजण चिडीचूप, मी कोणाला सांगणार नाही, तुम्ही कोणाला सांगू नका, कानोकान कोणाला खबर होणार नाही. आता प्रेक्षकांनो इथेच हा भाग त्यांनी संपवला. आता पुढच्या भागात आपण बघतोय पहिल्या फेरीमध्ये ऋषिकेश आणि जानकी सिलेक्ट झालेत. आता ऋषिकेश ही बातमी जानकीला सांगतो आणि जानकी खूप खुश होते. आता दुसऱ्या फेरीमध्ये ही म्हणजे दुसऱ्याने पहिल्याच फेरीमध्ये ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा सिलेक्ट झालेत. पण जानकी विचार करते अवंतिका, सौमित्र, सारंग यांचं काय झालं असेल. आता ही जानकी त्यांचं नाव घेते म्हणून ऋषिकेश पुन्हा तिच्यावर चिडतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या डिवसते अवंतिकाला आणि सौमित्र सुद्धा या ऐश्वर्याला डिवसतो की बघू आता स्पर्धा कोण जिंकते ते. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, कोण जिंकेल स्पर्धा? मला कमेंट करून कळवा. आणि अजूनही चॅनल खूप जणांनी सबस्क्राईब केले नाही, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा.